नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, राणी अहिल्याबाई होळकर यांच्या 30 जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही खास कार्यक्रम तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत आणि याची सुरुवात आजपासून करत आहोत. आणि आमचं जे काम आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. खरं तर आधुनिक काळात लहान सहान गोष्टींमुळे नैराश्याच्या खाईत जाणारे, व्यसनांचा घातक मार्ग स्वीकारून सरळ शरणागती पत्करणारे अनेक जण दिसून येतात. त्यांनी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्राकडे पाहावं. फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेऊन आभाळ गाठतो अशी आख्यायिका पाश्चात्य भागात आहे, पण आपल्याच मातीत जन्मलेली ही अजरामर यशोगाथा आपल्या पिढीला कधी बरं प्रेरणा देणार? घर, संसार आणि राजगादी एकाच वेळी यशस्वीपणे सांभाळणारी ही खरी स्त्री शक्तीच नाही का? पाश्चिमात्य स्त्रीवादावर झुलणाऱ्या आणि कुटुंब संस्थेला जाच मानत केवळ भौतिक सुखाच्या अधीन होणाऱ्या तथाकथित आधुनिक स्त्रिया यांनीही सक्सेस स्टोरी कशी करणार? वर्क लाईफ बॅलन्स, कुटुंब आणि करिअर यांच्या संतुलन साधणं हे भारतीय स्त्रीच्या रक्तातच आहे. ते शिकवायला कुण्या बाहेरच्या उदाहरणांची गरज आहेच कुठे? भारतीय मातेत रुजलेल्या मूल्यांचा अंगीकार करून आपल्याच इतिहासात डोकावण्याची म्हणूनच गरज आहे. देवी अहिल्याबाई होळकर म्हणूनच आजही प्रेरक आहेत आणि म्हणूनच आमचा मानस आहे राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा प्रोजेक्ट करायचं. आणि म्हणूनच आपण काही मान्यवर व्यक्तींना या सगळ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. आणि आज अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी सांगणार आहेत मृदुला भावे मॅडम. मृदुलाताई ह्या नेहमीच साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचं काम आजपर्यंत करत आलेले आहेत. म्हणजे भोंडला असू दे, देवीचा जागर असू दे, अशी त्यांची टीम आहे. तर अशा माध्यमातून सांस्कृतिक ठेवा जपण्याचं काम मृदुला भावे आणि त्यांचे सगळी कलाकार मंडळी करत असतात. पुढील म्हणजे नवीन पिढीला घडवण्याचं काम देखील मृदुला भावे करत असतात. तर अशा मृदुला भावे यांचं स्वागत करूया आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आज त्या अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी सांगणार आहेत. त्यांचा एक लेख आहे, तो त्या इथे आपल्यासमोर सादर करणार आहेत. कसं असलं पाहिजे आणि आपल्या समोर काय वाढून ठेवलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं. नशीब कधी अनुकूल असतं, कधी प्रतिकूल असतं. तर कुठल्याही परिस्थितीला एक स्त्री म्हणून किंवा एक माणूस म्हणून कसं सामोरं गेलं पाहिजे हे आपण अहिल्याबाईंकडनं शिकणार आहोत. आणि सगळ्यांनी त्याचे धडे गिरवले पाहिजेत. कारण कधी आपलं आयुष्य सुद्धा, दैनंदिन आयुष्य सुद्धा या काळात सुद्धा आणि त्या काळात तर केवढं कठीण होतं नाही का? म्हणजे त्या बायकांनी कसे दिवस काढले असतील. आणि या तर राणी होत्या. त्यामुळे धीर न सोडता त्या नशिबातून मार्ग काढून आपली कर्तव्य पूर्ण केली पाहिजे असा आपण विचार घेऊ शकतो. हो, नक्कीच. तर असा हा लेख आपण आता ऐकूया मृदुला भावे यांच्याकडून. कसे तोंड द्यावे या प्रार्थनाला. जी जाज्वल्य नीतिमत्ता अहिल्याबाईंनी आयुष्यभर सांभाळली, ज्या अत्यंत निस्पृहतेने जनसेवा केली, चोख राज्यकारभार चालवला, त्या नीतिमत्तेचा, निस्पृहतेचा एखादा कण तरी त्यांच्या पोटच्या पोरात यावा ना. ज्यावेळी मालेराव यांचा जन्म झाला तेव्हा साऱ्या वाड्यात केवढा आनंदोत्सव साजरा झाला होता. तोच वाडा एका निष्पाप जीवाच्या तळतळाटाने हादरून जावा. एका साध्या दासीला मिळवण्यासाठी मालेरावने तिच्या पतीचे हाल हाल करून त्याची हत्या केली होती. मी भूत होऊन तुझ्या छातीवर बसेन, तुला अन्न गोड लागू देणार नाही, असे मरता मरता त्या दासीचा पती म्हणत होता. मनातील सर्व दुःख संतापाचे कल्लोळ बाजूला ठेवून अहिल्याबाईंनी घडलेल्या प्रसंगाची कसून चौकशी केली आणि निपक्षपातीपणाने न्याय द्यायला त्या तयार झाल्या होत्या. पण त्यांच्या आधी नियतीनेच न्याय दिला. स्वतःच्या हातून घडलेले कृत्य मालेरावाला जागोजागी दिसू लागले. अन्नाच्या थाळ्यात त्या माणसाचा चेहरा दिसू लागला. अन्नावरची त्याची वासना उडून तो भ्रमिष्ठासारखा वागू लागला. मल्हाररावांच्या निधनानंतर माधवराव पेशव्यांनी होळकरांची सुभेदारी मालेरावांच्या नावे करून दिली. पेशव्यांकडून मालेरावला जेव्हा सुभेदारीची वस्त्रे आली तेव्हा केवढ्या उत्साहाने अहिल्याबाईंनी सर्व सरदारांना बोलावून सर्वांसमक्ष मालेरावाला सुभेदारीची वस्त्रे समारंभपूर्वक घ्यायला लावली होती. अहिल्याबाईंना वाटले होते की सुभेदाराचे पदच असे आहे की ते घेणाऱ्याला आपोआप त्याची जबाबदारी येते, त्यामुळे मालेरावचा हुडपणा आपोआप जाईल. पण तसे घडायचे नव्हते. सुभेदारी मालेरावच्या डोक्यात गेली. त्याचे व्यसन आणि विलास दिवसेंदिवस वाढत गेले होते.
तो अनुभवी वडील माणसांचा अपमान करू लागला होता. आता मात्र त्या मरत्या जीवाचा शाप मालेरावला भोवल्यामुळे तो दिवसागणिक क्षीण होत गेला आणि सुभेदारी मिळून वर्ष होण्याच्या आतच त्याने प्राण सोडला. जगातील सर्वात कठीण असे पुत्रशोकाचे दुःख अहिल्याबाईंना भोगावे लागले. त्यांचा जीव अधिकच व्याकुळ झाला. जेव्हा मालेरावाच्या 2 कोवळ्या तरुण पत्नी सतीच्या वस्त्रात समोर आल्या तेव्हा अहिल्याबाईंनी त्या दोघींना सती जाऊ नये म्हणून परोपरीने समजावले. पण त्या दोघींभोवती रूढी कवटाळून बसलेला समाज होता. कोणी अहिल्याबाईंचे कळकळीचे बोल ऐकले नाहीत. असाच हृदय पिळवटवून टाकणारा प्रसंग परत अहिल्याबाईंवर आला. त्यांची कन्या मुक्ताईचा मुलगा नथोबा हा आजारी पडून मृत्यू पावला. त्याच्या किशोरवयीन 2 पत्नी सती जायला निघाल्या होत्या. आपल्या या नाथ सुनांचे मुख कुरवाळत अहिल्याबाईंनी अतिशय पोटतिडकीने त्यांनी सती जाऊ नये म्हणून प्रयत्न केला. पण दरबारात त्यांचे अर्धे वचनही खाली पडून न देणारी प्रजा यावेळी मात्र मुखस्तंभ झाली होती. अहिल्याबाईंच्या विरोधाला न जुमानता चिमण्या मुलींना सती जावे लागले होते. धर्माच्या नावाखाली होत असलेल्या या अघोर कृत्याचा नायनाट करायलाच हवा हा कृतनिश्चय अहिल्याबाईंनी केला. तरीही त्यानंतर पुनश्च त्यांना अशा भीषण प्रसंगाला सामोरे जावेच लागले. त्यांचा शूरवीर जावई यशवंतराव फणसे यांनी थोड्या आजाराचे निमित्त होऊन आपले प्राण सोडले. त्या समयी एखाद्या पुतळ्यागत स्तब्ध झालेली अहिल्याबाईंची लाडकी कन्या मुक्ताने सतीचे वस्त्र धारण केले. आपल्या डोक्यावर उल्कापात होत आहे असेच अहिल्याबाईंना वाटले. मुक्ताची विविध रूपे त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागली. आपल्या प्रजेला होत असलेल्या लुटारू भिल्लांचा त्रास दूर व्हायलाच हवा एवढ्या एकाच विचारापुढे अहिल्याबाईंनी या पुढच्या एकुलत्या एका मुलीला पणाला लावले होते. त्यावेळी सुदैव म्हणून यशवंतरावांसारखा सुयोग्य असा साथीदार मुक्ताला मिळाला. नाहीतर भिल्लांचा बंदोबस्त करणारा पण मुक्ताला अजिबात अनुरूप नसणारा कोणी पुढे येऊ शकला असता. आता निर्विकार होऊन समोर बसलेल्या मुक्ताकडे पाहता पाहता अहिल्याबाईंच्या मनी विचार येऊ लागले. आपल्या मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या भावविश्वाशी समरस होण्यासाठी थोडीशी फुरसत आपल्याला मिळाली नाही. मामंजी अखंड मोहिमांवर असल्यामुळे त्यांच्या मागे दरबार सांभाळताना, प्रजेच्या सर्व बारीक सारीक गरजांकडे लक्ष देताना, मोहिमेला गेलेल्या ना व्यवस्थित रसद पोहोचविताना त्या न संपणाऱ्या कामात आपण सदैव व्यस्त राहिलो. मुक्ते, आता तुला अशी पोटाशी धरून ठेवते की कुठलीही धग तुला लागायला नको. पण त्या कठोर प्रसंगी देखील राजवैद्यांनी अहिल्याबाईंना गुटी देऊन झोपून ठेवले होते. त्यांच्या नजरेआड मुक्ता आणि तिच्या 2 सवती सती गेल्या. आता अहिल्याबाईंच्या कुटुंबात कोणी राहिले नव्हते, पण सारी प्रजाच त्यांचे कुटुंब होते ना. या विराट कुटुंबाच्या देखभालीसाठी अहिल्याबाई स्वतःला विसरून तयार झाल्या. होळकरांच्या गादीला आता वारच नाही म्हणून संस्थान खालसा करून त्यांच्या दौलतीवर झडप घालायला दरबारातले तालेवार कारभारही कारस्थाने करू लागले होते. मल्हाररावांनी रक्ताचे पाणी करून उभे केलेले हे संस्थान मोडून पडायला नको. या संस्थानाची सारी दौलत लोकहितासाठी आहे, त्यातला 1 पैसाही व्यर्थ जायला नको, हीच अहिल्याबाईंची अखंड धारणा होती. जनता जनार्दनाच्या सेवेत लोकमाता अहिल्याबाईंनी स्वतःचे दुःख गिळून टाकले आणि त्या संस्थांच्या संरक्षणासाठी दक्ष झाल्या. मल्हाररावांचे 3 दासीपुत्र होते. त्या तिघात तुकोजीराव होळकर हे सर्वात मोठे असल्याने होळकरांचे सुभेदार होण्यासाठी अहिल्याबाईंनी त्यांना पत्र पाठवून त्यांच्या फौजेसह बोलवून घेतले. त्यावेळी महादजी शिंदे, पवार, गायकवाड यांनाही कळकळीने पत्रे पाठवून मदतीसाठी बोलावले. होळकरांची स्वतःची सर्व सशस्त्र फौज गोळा केली. शिवाय एक अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे अग्निशिखेसारख्या तेजस्वी अहिल्याबाईंनी खास स्त्रियांची अशी स्वतंत्र लढाऊ तुकडी तयार केली होती. अशा अहिल्याबाई थोर व्यक्तिमत्व होऊन गेल्या. खरंच. आणि मृदुलाताई, तुम्ही खूप छानपैकी हे मांडलेलं आहे आणि आपण एकता मासिक यांनाही धन्यवाद देऊया की उत्कृष्ट असं त्यांनी हा सगळा संचय केलेला आहे सगळ्या लेखांचा आणि एक छान एक साहित्यिक ठेवा त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे खरंच. आणि देवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी जनमानसात सगळं माहिती पोचवावी, पुढच्या पिढीपर्यंत ही माहिती पोचवावी म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
प्रेक्षको, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं कार्य एवढं उत्तुंग आहे ते एका भागात किंवा एका एपिसोडमध्ये होणं शक्य नाही. त्यामुळे आपण बऱ्याच वक्त्यांना आणि मान्यवरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. पुढच्या वक्ते आणि मान्यवर आम्ही लवकरच तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रगाथा या कार्यक्रमात. धन्यवाद. आचार्य